परिहार द्यायचा तो असा. या कर्जत तालुक्याच्या पवित्र भूमीतील तुरडमल परिवाराचा वाटा, परिवाराचा हिस्सा असणारा फार मोठा आहे. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवणारी ही एक परिवार, ही एक गाव. म्हणून भैरवनाथाच्या पवित्र पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भैरववाडीतील या मोठ्या कुटुंबामध्ये असणारं हे कार्य निमित्त आहे एका आईचं जाणं, एका वसुंधरेच्या लेकीचं, एका काळी आईच्या लेकराचं, घराच्या मालकीनीचं. त्या जाण्याच्या निमित्तानं केलेला हा नामयज्ञ सोहळा आहे. आज 1 वर्ष पूर्ण होत आहेत. कुटुंबाची कर्तृत्वदायिनी सहचारिणी, अथांग समुद्राची जशी परिसीमा सांगता येत नाही, तसं आईच्या कर्तृत्वाच्या ममत्वाचा ठेवा जगात आजपर्यंत ना कोणा शास्त्रकाराला कळाला, ना ग्रंथकाराला कळाला. आयुष्यात आई लिहित असताना सुरुवात कुठून करावी हा संतांनाही प्रश्न पडतो, तो तुम्हा आम्हाला का पडणार नाही. एक कर्तृत्व असणार आदरणीय, सन्माननीय, प्रातस्मरणीय कैलासवासी सौभाग्यवती उल्हासबाई शामराव तुरडमल. वयाची 87-88 वर्ष. खांद्याला खांदा लावून ज्या महात्म्याबरोबर यांनी हा संसार थाटला ते आदरणीय शामरावजी तुरडमल असतील. त्यांचं हे पवित्र परिवार. शिक्षक काय असावा, गुरु काय असावा हे तुकोबरायांनी सांगावं. तुका करी प्रणिपात दंडवट आचार्य. आचार्याशिवाय जगाच्या पाठीवर कोणीच मोठा नाही व मोडलेला संसार जो ताडतो तो आचार्य. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना, पाठीवरती हात ठेवून नुसतं लहड म्हणा, ही ताकद बापानंतर देतो तो गुरुजी. गुरुची ताकद आहे. असणाऱ्या त्यांच्या परिवारामध्ये सुभाष नाना तुरडमल चिरंजीव, त्यांचे अशोकाबा तुरडमल निवृत्त पोलीस उपअधीक्षक, मंदा रामचंद्र जगताप, सुनंदा अंकुश यादव, शैलजा मनोहर यादव, असणाऱ्या 3 मुली, 2 मुलं, एक वेल एज्युकेटेड आणि वेल क्वालिफाईड असणारा हा परिवार. जगाच्या पाठीवर शिक्षण असेल तरच अज्ञानाच्या अंधकारामध्ये होरपळून माणूस निघत नाही. शिक्षणाची फार मोठी गरज आहे. शिक्षणाची ताकद काय असते ह्या परिवारानं ओळखून दाखवलं, या जगाला ओळख करून दाखवली. संदीप सुभाष तुरडमल आज अमेरिकेमध्ये आहेत. अजित अशोक तुरडमल आज जर्मनीमध्ये आहेत. अमर अशोक तुरडमल हे नातू कृषीमध्ये, शेतीमध्ये खूप मोठी कार्य करून आज एक स्टोन क्रेशर कंपनी चालवत आहेत. आमच्या मोरे पाटील सप्तदीप परिवारातील एक आदर्श सुनबाई सारिका हिंदूराव मोरे, ही एक नाती या परिवाराची. असा असणारा परिवार आणि या परिवाराला एका धाग्यामध्ये जोडलेली ही एक आदर्श. आज प्रत्येक जण या आईच्या स्मृती जाग्या ठेवण्यासाठी आलाय. शरीर रूपानं माणसं जातात पण विचारानं अखंड टिकतात. नैनन चंदन दिशस्राणी नैनंद हते पावगा. विचार असतो तो अमरत्व देतो. तो विचार टिकवण्याचं कार्य आईनं केलं. आणि म्हणून वर्णन करीत असताना शब्द मर्यादा एक अपूर्ण राहू शकतात. यथार्थ वर्णन आईचं करता येऊ शकत नाही, तरी तुकोबरायांनी 485 अभंग माय आणि बाप या शब्दाला धरून दिले. ज्ञानेश्वरीमध्ये 28 अशा ओव्या आहेत की ज्याच्यामध्ये मायबापांचं वर्णन केलं. का वर्णन केलं? ज्यांच्या जीवनामध्ये उणीव त्यांना कायम त्या गोष्टीची आवड आहे. व तुम्हा आम्हाला फार भाग्यवान आहेत, तुम्ही फार वर्ष आई पाहायला मिळाली. अशी कर्तृत्व संपन्न आहे. तसं पाहता हा दुष्काळी पट्टा तुमचा आमचा. त्यातही कर्तृत्वानं अशा आदर्श आईनं आज पाहायला गेलं तर चुलत आणि सख्खे मिळून ही 12 भावंड आहेत. मोठा परिवार आहे. 12 लेकरांच्या या खटल्यामध्ये आईनं आदर्श असा परिवार सांभाळण्याचं कार्य केलं. माणसं जातात पण एक जाता जाता विचार ठेवून जातात. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काय. त्या मार्गाने चालत जा,
तुम्हाला आयुष्यामध्ये काही अडचण येणार नाही ही माता शिकून जात असते, संत शिकून जात असतात, वडील शिकून जात असतात आणि त्याच आज आठवणी आहेत. त्या आईच्या निमित्तानं हा श्राद्धविधी पुण्यस्मरण सोहळा, पुण्याईचा ठाव ज्या आईच्या जीवनामध्ये असतो त्याची काढलेली आठवण म्हणजे पुण्यस्मरण. वर्ष श्राद्ध श्रद्धेच्या ठिकाणं जिथं मन थांबतं एक श्रद्धा आहे. आज वर्षभर झालं कुटुंबामधली एक व्यक्ती नाही, तिच्या आठवणीनं मन भरून येतं. माणूस दिसताना दिसत नाही पण श्रद्धा मात्र तिथं असते. ते वर्ष श्राद्धाच्या विधीच्या निमित्तानं जमलेले सर्व ग्रामस्थ वृंद, श्रोते मंडळी, पाहुणे मंडळी, भागाचं वैभव माझ्या कर्जत तालुक्यातले सगळेच टाळकरीवर का फार गोड, फार गोड. लौकिकानं माणूस मोठा नसावा पण मनानं माणूस फार मोठा असावा. सर्व मनाने मोठे असणारे आमचे खरत नाना असतील, आमचे पठारे महाराज असतील, चुबदार काका असतील, विनेकरी बाबा असतील, सर्व टाळकरी वृंद असतील. येताना मी विचारलं होतं कोणाला आणू का, म्हणले काय आवश्यकता नाही. आणि तसं सगळं समृद्ध असल्यानंतर महाराजांनी पण आणायचं नसतं बरं का. कारण गावचं जे असतं ना ते वैभव असतं. आळेफाट्याला मी परवा 2 गायक घेऊन गेलो बारामतीकडून. गावच्या मायकानं माईकच दिलं नाही गायकानं. मी अभंग घेतला आणि त्यांनी लगेच माईक मध्ये, आता शिंदे महाराज जसे म्हणले ना तसं त्यांनी लगेच पुकारलं, मोहरा अंबादास म्हणेन आणि माग पर्वत म्हणेन. गेला, आम्ही नेण्याला संपले बर का. बाकी सब सपने होते हैं अपने तो अपने होते हैं. स्वरांचा राजा शिंदे महाराज. मृदंगाची थाप काय असावी. अनेक मोठमोठ्यांना ज्यांनी वाजवलं, अनेक मोठमोठ्यांना ज्यानं हाताच्या बोटावर नाचवलं ते आदरणीय महाराज असतील, सर्वच मान्यवर असतील. या सर्वांच्या साक्षीनं या आईच्या प्रीत्यर्थ केलेला एक दिवसीय नाम यज्ञ विठ्ठल आई सांगायची मला. एक समुद्राची अथांगता मोजायला गेलं. अथांगता जशी मोजता येत नाही तसं आईचं कर्तृत्व नाही सांगता येत. जर आई म्हटलं पावसासारखी उदार आहे तर माऊलींनी सांगावं रे मेघ उदार परी ओसरे. मेघ उदार आहे पण ओसरतो ना तो 4च महिने पडतो, 8 महिने पडत नाही. सूर्याची जर उपमा दिली तर बिंब तरी बचके एवढे परी त्रैलोक्य थोकडे उपमेसी ना पुरे. उपमा सूर्याची चालत नाही, उपमा चंद्राची चालत नाही. चंद्राचं शीतलत्व, सूर्याचं तेजस्विता, समुद्राची अथांगता त्याच्या हजारो पट पलीकडे असते आईची ममत्वता. विठ्ठल तुकोबरायांनी सांगितली, ते नामदेवरायांनी सांगितली. चिवचिव करणारी पिलं भुकेनं जर व्याकुळ झाली तर चारा आणाय शेजारी जात नाही. व्याकुळ झालेली पिलं चिवचिवाट करीत असतात. ते कोण्या दुरस्त माणसासाठी नाही तर ते मायबापासाठी. म्हणून जेवढं आईनं प्रेम केलं तेवढं लेकरांनी तिच्यावरती करावं हा भाव आहे आणि तो या परिवारानं परिपूर्ण केला. ज्यावेळेस मी घरी भेटायला आलतो, आमच्या दाजींनी सांगितलं आजी आजारी, या भागात आलायत, नगर कुणी येता येतं जाता जाता या. गोड गोड हसले हो. इतका हसू इतक्या वयात नसते हो. माऊली सांगतात तोच तर ठेवाय खरा. जैसे साचा निमबाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृता मुखी अमृताची वाणी वाणी देह देवाचे कारणी. ओ देह देवाचे कारणे देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी
मुखी अमृताची वाणी विचारला आजींनी कोण आहेत. आपल्या नाथ जावयाचे आत्याचा मुलगा आहे. बोलल्या सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका मने जाती ताप दर्शने विश्रांती. म्हणून जुनी जाणती माणसं गेल्यानंतर श्राद्धाला जावं, भेटायला जावं. न जाणो चुकून या जगण्याची उर्मी प्राप्त होते. जगण्याची ताकद. आज वय नाही 87-88, कधीतरी नशिबाला अशी वर्ष श्राद्ध आहेत. नाही तर बाकी सगळी हमला पेलेली, रोगर पेलेली, एरीत उडी टाकली, फाशी घेतली. असंच नशिबाला जास्त आहे आमच्या. चांगला मरणानं गेलेली माणसं फार थोडी हो. आणि त्यात ह्यांचं हे जीवन. म्हणून कोणासाठी मुलं वाट पाहत नाहीत तर मायबापासाठी पाहतात. नामदेव महाराज सांगतात जितक्या आतुरतेनं आई उड्डाण घेते तितकीच आतुरता लेकराच्या पाठीमागं पाहिजे बरं का. प्रभाती चारी यासी जाय पक्षीने प्रभाती चारी यासी जाय पक्षीने प्रभाती चारी यासी जाय प्रभाती चारी यासी जाय पक्षीने प्रभाती तारी याद जाय पक्षीने प्रभाती तारी याद जाय पक्षीने प्रभाती तारी याद जाय प्रभाती तारी याद जाय. प्रभाती चारी असी जाय पक्षीने पिलो वाट पाहे उपवासी. चारा आरायला जाणाऱ्या आईची जशी लेकर वाट पाहतात ना तसं जीवन आहे. म्हणून वाट पाहावी. उडाली पक्षीने गेली अंतराळी उडाली पक्षीने गेली अंतराळी उडाले पक्षीने गेली अंतराळी उडाली पक्षीने गेली अंतराळी. चित्त बाळा जवळ उडाली पक्षीने जाय अंतराळात गेली, आकाशात गेली तरी लक्ष जसं पिलांवर ठेवतो हा असणारा भाव आहे, हे असणारं प्रेम आहे. आणि आईचं कर्तृत्व करून दाखवतं. म्हणून आई गेल्यानंतरचा असणारा हा विधी तुम्ही आम्ही लेकरांनी केला. ते पिंडदान 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय 11 स्थित प्रज्ञ मन या ती 11 तत्वांचं एकत्रीकरण तया नामपिंड हे दान करायचं असतं. आज तुम्ही आम्ही सर्व केलं. पिंड पदा वरी दिला पुलिये करी माझे झाले गया वर्जन फिटले पितरांचे ऋण. ते ऋण वैपण देखून यंगी मी आपल्याच वितरणता लागी भक्ताच्या तनुत्यागी परिचय. हा उपकारामधून देवा मला तू उतराई करण्याचा आज प्रयत्न केला. म्हणून सायासानं केलं, म्हणून अट्टहासानं केलं. सायास असावं सायास करीशी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या. सायासानं करा. प्रपंच सायासानं करतो मनुष्य पण नामचिंतन नाही कधी घेत. सायासानं प्रपंच प्रत्येकाचा प्रपंच सायासन आहे. नेट काय पण भगवंताचं नाम घ्यायचं म्हणल्यानंतर नाही जमू शकतो, नाही करता येत. म्हणून आई हा एक फार मोठा विचार आहे, फार मोठा विचार. आई जन्माची शिदोरी जी सरतही नाही आणि उरतही नाही. सरकारनं दिलेलं पुरत नाही, मायबापान दिलेलं सरत नाही. नाही त्यांचं पुरत ना, पुरायसारखं देत नाही ती पण पुरत नाही. बरं
मायबापाचं सरत नाही. मायबापा जर उडला असतं, संपला असतं, तर 400 वर्ष फेरवरती नावं नसती ना आली मायबापांची. टिकून राहत, म्हणून टिकवण्याचं कार्य असतं मायबापांकडं. ते कार्य संत मायबाप म्हणतात करा. तो अट्टहास केला, ते सायास केलं. पण जेवढा आपण विचार करू तेवढं होत नसतंय हो, तेवढं होत नसते. माऊली ज्ञानेश्वरीत फार गोड वर्णन करतात. जेवढा मोहर लागतो तेवढ्या कैऱ्या नाहीत लागत. जेवढ्या कैऱ्या लागतात तेवढ्या टिकत नाहीत. टिकल्यानंतर काय त्याच्यात पुन्हा अडचणीत. म्हणून मोहरावर कोणी आमंत्रण द्यायचं नसतं. आमचा एक जोडीदार म्हणला, महाराज एप्रिल नंतर कधी या आमरस चपाती खायला. येता येता त्याच्या घराकडून आलो त्या महिन्यामध्ये, आंबराईच्या काळात. जी अपेक्षा केली ती पूर्ण नाही होत. काही चिंचुक्या एवढी होऊन पडतात, काही सुपारी एवढी होऊन पडतात, काही लिंब एवढे झाल्यानंतर पडतात, काही इळलिंबू एवढी झाल्यानंतर पडतात, काही पाडायला लागले पडतात. मला वाटतं पाडायला लागलं तरी मीठ लावून खाता येतं. काय उतरवल्यानंतर आडीत खराब होते, तिथं थांबा. बाकी कुठं चालन, पण आडीत झाल्यावर खराब नाही व्हायचं. तुमचं आमचं जीवन हे आडीतलं जीवन आहे बरं का, आडीतलं जीवन आहे. अनेक संकट येतात, वादळी येतात, वावटळी येतात, फांद्या मोडतात. अरे ज्यानं आमंत्रण दिलं तर त्याच्या घरी गेल्यानंतर विचारलं, आमरस चपातीचं उरका लवकर, उशीर झाला. नाही राव म्हणलं, महाराज भाजी भाकरी खाऊन जा. आंब वाटलं होतं निघत्यान भरपूर, 50 आंब निघालं. वाटलं होतं 100-150 तरी निघाय पाहिजे होतं, नाही निघालं हो. ते पाहुण्या रावळ्याला वाटून टाकलं. आंब नाही, आता जेवून जा. जो विचार तुम्ही आम्ही केलाय तो विचार पूर्णत्वाला जाईलच, म्हणून या जीवनात सांगता येत नाही. जीवाची परीकाष्ठा केली माझ्या संतांनी, सायास केलं, यत्न केलं, प्रयत्न केलं, आणि तुमच्या आमच्यासाठी जो सार निवडून ठेवलाय ना, मला वाटतं तेच जीवनाचं गोडपण आहे. तो खूप बरं आहे. म्हणतात सायास करा अभंगाच्या पहिले. यासाठी केला होता अट्टहास, 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 यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आताने सिद्धी पावलो बेसावा, आताने सिद्धी पावलो बेसावा. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा, आताने सिद्धी पावलो बेसावा, आताने सिद्धी पावलो बेसावा. यासाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. अट्टहास आहे हो. चांगुलपणाच्या तर पाठीमागं कोणी जाईल, उणीवा स्वीकारणारी पाहिजे हो. आणि त्यात आई येते. चांगलं सगळ्याला आवडतं, पण वाईटपणाचा स्वीकार कोणी करीत नाही. प्रत्येक गोष्टीचा स्वीकार आईने केला. जगातलं सर्वात मोठं न्यायालय म्हणजे आई. लहान असताना पहा ना तुम्ही, सगळ्यांचा हक्क असतो लेकरावरती. सहज पाहायला गेलं पाहुणे,
तरी बारक्या बाळाची आजी म्हणते नख माझ्यावर गेलेत, कोण म्हणतं बोट माझ्यावर गेली, कोण म्हणतं पाय बघा ना लांब सडक माझ्यावर गेलं, कोण म्हणतं डोकं माझ्यावर गेलं. पण त्याच डोकं मोठं झाल्यावर फिरल्यावर सगळी म्हणतात मुडदा कोणावर गेलता काय माहिती. त्याचा स्वीकार कोणी करीत नाही का. उणिवांचा स्वीकार फक्त आईनं करावा, उणिवांचा स्वीकार परिवारानं करावा. आणि एक ना एक दिवस हे जीवन जाणार आहे, हे जीवन संपणार आहे. इथं कोणाला थांबायचं नाही हो. इथे नाही वरो आले अवतार, इरते पामर जीव किती गेले दिगंबर, ईश्वर विभूते राहिला जगामारे, जगामारे राहिला जगामारे संपन्नता कीर्ती मिळवून देते. म्हणून कीर्ती आई फक्त आई नाही तर आई फार मोठी उपाधी. आई एक विचार, आई एक समर्पण, आई एक त्याग, आई एक निरंतरता. आई आई राहते. आई स्वतःच पद बदलत नाही. आई स्वतःच्या पाठीमागं पुढं पद लावत नाहीत. पद आम्ही लावतो सांडून या सर्व लौकिकाची लाज. आम्हाला नुसते हरिभक्त परायणवर नाही जुळतो. मोठमोठाली पद आमच्या पाठीमागं चिटकलेल्या उपाध्या लागतात. उपाधी विरहित जीवन संतांचं, उपाधी विरहित जीवन आई बापाचं. उपाधी नाही लागत. आई आई राहते, लेकराला कलेक्टर करते. आई आई राहते, लेकराला कृषी अधिकारी करते. आई आई राहते, लेकराला आमदार खासदार राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री करते. आई लेकराला पंतप्रधान करते. आई स्वतःचं स्थान बदलत नाही, लेकरांना स्थानापन्न करते. हा अधिकार आहे. आणि म्हणून हे दान आहे. आज पिंड पदावरी, त्या पदावर नेऊन ठेवायचं हे पिंडदान. कुब्बराय सांगतात सायासन ज्यांनी केलं याजसाठी केला होता अट्टहास. शेवटीचा देश गोड व्हावा, तो शेवटचा क्षण देवा गोड व्हावा. बरं का, एक ना एक दिवस जाणार आहे. जो जाणार आहे त्याचं गोड पण टिकलं पाहिजे पाठीमागच्या पिढ्यांना, त्या त्या मार्गाने चालत जाण्यासाठी. हे आयुष्य तुमच्या आमच्या हातात नाही हो. सत्ता मिळेल, सत्ता न मिळेल, ऐश्वर्य भोगायला मिळेल न मिळेल, पण चांगलं आयुष्य जगणं फार मोठी नशिबाची गोष्ट आहे. आज फरकट जर पाहिली तर जुन्या जाणत्या कुटुंबामध्ये, खूप मोठमोठ्या परिवारांमध्ये आज वयोवृद्धांची फरकट फार प्रचंड आहे हो. फार आहे. सांगाय फार सोपं आहे. थेरॉटिकल इज व्हेरी सिम्पल बट प्रॅक्टिकल व्हेरी डिफिकल्ट. सांगणं फार सोपं असतं, वागणं फार अवघड आहे. आईच्या आणि बापांच्या गाण्यावर जर आमचं लाख लाखाची पाकिट झाली असतील तर खऱ्या अर्थानं सांभाळल्यावर काय व्हायला पाहिजे होतो, काय व्हायला पाहिजे. फार चाली लावून गोड गोड आम्हाला गाता येतं, पण लाज वाटे जीवा तुझा मनविता दास. कमराला उपारणं बांधून जगाला ज्ञान शिकवणं सोपं असतं, त्याप्रमाणे वागणं फार अवघड असतं. म्हणता येतं फार सोपं आहे. अरे तळपत्या मनात रख रख त्या नानात राहिली समाजासाठी तू ग, कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास, कधी खडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, कितीतरी आई माझा मायेचा सागर म्हणणारे चांगल्यापैकी सासरवाडीला राहते तो विठ्ठल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणून वंदन त्या संत विचारांना की ज्यानं आई जगवली, आई टिकवली. म्हणून काकड्यात सुद्धा वर्णन आहे. धाव घाली आई
आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो हृदय हेच वर्णन केलं. म्हणून जीवन गोड झालं कोणाचं होत नाही हो. जे देवाच्या सान्निध्यात गेले त्यांचं जीवन गोड झालं. कर्म कोणतंही करा, माणूस आयुष्यभर कर्मानंच ओळखला जाणार. माणूस धर्मानं नाही ओळखला जातो. धर्मानं माणूस ओळखला जात नाही, माणूस कर्मानं ओळखला जातो. धर्म मोठे पण देत नाही तर कर्म मोठे पण देत. 12 चरणाचा फार मोठा अभंग आहे. सजन कसा या विकू लागे मास माळ्या सावत्यास खुरपू लागे. त्या काळी तराजू होती व माप नव्हती. म्हणून न्यायदेवतेच्या हातात तराजू, माप नाही त्याच्यात. माप म्हणजे तुमचं आमचं कर्म आहे, जे कार्य केलं तेच तुमचं आमचं माप आहे. आणि म्हणून इथं धर्म मोठा नाही तर इथं कर्म मोठे. ते संतांना शिकवलं. जेवढं वजन पाहिजे तेवढ्या प्रकारचा मांस, तेवढ्या वजनाचा सजन कसायाच्या तराजूमध्ये देव होत होता. जेवढं किलो पाहिजे तेवढ्या किलोचं ते माप होत होतं. माप आहे बर का, माप हातामध्ये. माप कुठं चुकत नाही. किती माप चुकवण्याचा प्रयत्न केला, माप कधीच चुकत नाही. एका मोठ्या दुकानदाराच्याकडं एक शेतकरी दररोज आपला बाजारला जायचा. दर आठवड्याला बाजारला गेल्यानंतर एक दिवस त्या शेतकऱ्यानं त्या दुकानदाराला विचारलं, दुकानदार साहेब माझ्याकडे तूप आहे, 1 किलो तूप घेत जातान का आठवड्याला, मला तेवढाच आधार होईल. ती म्हणला घेत जाईन आणीच जा. दर आठवड्याला तूप द्यायचं, बाजार घेऊन यायचा, तूप द्यायचं, बाजार घेऊन यायचा, तूप द्यायचं, बाजार घेऊन यायचा. 1-2 वर्ष त्यात गेलं आणि एक दिवस दुकानदाराच्या मनामध्ये संशय आला की हा माप खरंच खरं घालीत असन का. पण त्यानं तराजूत ती तुपाचा डबा ठेवला. ती पाहिलं तर 300 ग्रॅम तूप कमी भरलं. एवढा राग आला मला. 2-3 वर्ष हा आपल्याला फसवतोय. तसं पाहता शेतकरी कोणालाच फसवत नाही हो. आणि त्याच्या बाजूने कोण या कोण नसते त्याच्या बाजूने. मैं उगाता हूं कपास तो सारी दुनिया कपडे पहनती है, पर मेरी ही लाश एक कफन के लिए तरसती है. आयुष्यभर त्याची होरपळ आहे. आणि त्याच्यावरती क्रोधित झाला दुकानदार. पुन्हा बाजारला आल्यानंतर गचुर धरला. मला 2 वर्ष मला फसवत होता. 300 ग्रॅम कमी भरलं तूप, कसं तुला माफ करू. त्यानं सांगितलं दादा फक्त गचुर सोडा. माझ्या घरी तराजू आहे, माझ्या घरी माप नाही. तुमच्यातनच नेल्याला गुळाचा किलोचा खडा मी एका तराजूत ठेवतो आणि दुसऱ्या तराजूत ती बरणी भरतो तुपाची. बाकी मला कुठं जाता येत नाही. तराजू हातात, माप नाही हो देवाकडं सुद्धा. विठ्ठल माप नाही, न्याय. म्हणून सायास करा, भाव धरा. आज भाव राहिला नाही. सांगायला फार सोपं झालं, तीर्थावर सुद्धा भाव राहिला नाही. तीर्थ झाली पण तीर्थांची किंमत नाही कळली हो. आणि तीर्थांची किंमत कळली असती तर ठाण्यामध्ये सुनीता म्हात्रेवरती मंदिरात अत्याचार झाला नसता. तीर्थाची नाही किंमत कोणाला हो. तीर्थव्रत भाव धरे रे करुणा शांती दया पाहुणा कधी करी. किंमत नाही हो. किंमत जर कळाली असती तर 3 वर्ष 7 महिन्याच्या बदलापूरच्या लेकीवर अत्याचार झाला नसता. किंमत कळत नाही. किंमत कळाली असती तर छत्रपती शिवरायांचा 1.5 वर्षापूर्वीच बांधलेला पुतळा पडला नसता. कोणाचे डोळे डबडबले नसते हो. किंमत नाही, तो भाव पाहिजे. माझा भाव तुझे चरणी तुझे रूप माझे नयनी. भाव पाहिजे. आणि म्हणून सायासन केलं हो. नाही भाकरी मिळाल्या, अहो खायला नाही मिळालं. बिगर अन्न पाण्याचा दिवस आई बापानं काढलं. बाप कधी भेटायला आला आईला. माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. आईच्या गळ्यात डोरलं नव्हतं, 2च महिन्याची पोत होती. माझ्या आज्यानं तिकडून हाक मारली,
हौशे डोरलं काय झालं अप्पा बाजरी खोडताना मान खाजवते उतत म्हणून मी काढून ठेवलं काढून उतत म्हणून ठेवलं नसतं ते माझ्यासाठी मोडलं होतं पण आयुष्यभर माय सत्यत्वाचं पांघरून घालत घालत गेली ना आम्हाला घडवत गेली घडवणं तिच्याकडे हो म्हणून जपा म्हणून टिकवा म्हणून आम्ही तीर्थ कुठं पाहिलं नाही तर तिच्यामध्ये आम्ही तीर्थ पाहिलं सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी हे माय बाप केवळ काशी माय बाप केवळ